आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय संकेत, कसा आहेस? मस्त. अरे काल ना रात्री मी तुला गाडीवरून ना एका मुलीसोबत जाताना पाहिलं. कोण होती रे ती? बहीण असेल? नाही, बहीण नाही. बहिणाची भावाला बिलगून चिकटून बसत नाही ना गाडीवर. चिकटून बसलेली का? मैत्रीण असेल? आत्ता तर म्हणालास बहीण असेल. ती वर्षा होती. वर्षा तुझी बहीण लागते. बहीण असू दे, मैत्रीण असू दे, तुला काय करायचंय? तुझा काय संबंध? कसं असतं ना संकेत, एक मिनिट थांब. तू काय ऑब्जेक्शनेबल घडताना असं काही बघितलंय का? म्हणजे तुझ्याकडे काही पुरावा आहे का? मी गाडीवरच होतो ना. काही चुकीचं वागलोय का? तसंही नव्हे, आपण जसं बघू ना तसं आपल्याला दिसतं. हे बघे, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. मुळात मी चुकलोच नाही. काय संकुचित विचार आहे रे, मला नाही आवडलं. काय चाललंय हे? मी त्या दिवशी तुला भेटायला बोलवलं, तू आलाच नाहीस. इव्हन तू फोन सुद्धा केला नाहीस. मी आलो होतो त्या दिवशी, तुम्ही बोलत होतात. बोलत आम्ही आता सुद्धा होतो, पण आलास आणि डायरेक्ट आरोप केलास ना त्याच्यावर. बरं, तुझ्याकडे पुरावा आहे का त्याच्या विरुद्ध? कसं असतं ना, काही माणसांना नुसते आरोपच करता येतात. आपण मदत करतोय असं दाखवायचं असतं त्यांना. वेद, तुझ्याकडे उत्तर नसतील ना तर प्रश्न सुद्धा विचारू नकोस. नली, अगं एक विचारू का तुला? विचार. संकेत आणि नलीचं काय सुरू आहे का? अरे असेल तर असेल, मला काय देणं घेणं. हेल्मेट दे. मी आपलं सहज म्हणून विचारलं तुला. अरे पण माझा काय संबंध आहे? मला का खोदून खोदून विचारतोयस? काही खोदून नाही विचारत आहे. उठ. सहजच विचारतोय मी तुला. तू का एवढा चिडतोयस? मी कुठे चिडलोय? मी तिला समजवायचा प्रयत्न केला, ती ऐकत नाहीये. ती आंधळी झालीये. केस चालली की बसेल रडत. चल. सत्यवान, काय हे? कसलं टेन्शन होतं तुला? मला काही बोलला नाहीस, काही नाही, डायरेक्ट हात लावून घ्यायला निघाला होतास. आणि काय रे, सगळ्यांसमोर मी बोललो नाही, पण मला तुझा चेहरा काहीतरी वेगळा दिसत होता. भेदरला होतास. काय झालं होतं नक्की? हेच सांगायला आलो होतो. त्या समोरच होत्या. सत्यवान, असा अर्धवट मोडकं तोडकं बोलत राहिलास तर काय समजणार आहे मला? काय ते स्पष्ट सांग. त्या गळ्यात फास अडकवला आणि खिडकीजवळ थोरल्या खोतीनबाई दिसल्या. गोदा? त्यांची चळचळीत नजर. ते बोलल्या, इतक्या सहजासहजी गळफास घेऊन मरू देणार नाही मी तुला. मालक, मालक ते आहे. त्यांचा आत्मा भटकतोय मालक, आणि काय पण करू शकतोय आतृप्त आत्मा. सत्यवान, घाबरू नकोस. काही होणार नाही, ते काही करू शकणार नाही. होणार, आपण वाचणार नाही मालक. सत्यवान, जोपर्यंत हा ताईत आपल्या गळ्यात आहे ना, तोपर्यंत गोदाच काय
कुठलीही वाईट शक्ती आपलं काहीही करू शकणार नाही. काळजी करू नकोस, शांत हो. मी खूप लकी आहे, मला तुझ्यासारखी सुंदर समजूतदार मैत्रीण मिळाली. खरं सांगू का, वेदला आपण दोघं एकत्र बघून त्याचा फार जाळफाट झालाय. होऊ दे नली, ट्रस्ट मी. मला फक्त तुझी साथ हवी आहे ग. संकेत, तुला मी आधीच स्पष्ट केलं होतं आपण फक्त मित्र मैत्रिणी आहोत म्हणून. अरे मी, माझं प्रेम आहे. तू गैरसमज नको करून घेऊ, मी खरंच असं. संकेत, हे बघ, देवाने स्त्रीला विशेष शक्ती दिलेली असते. पुरुषाच्या नजरेतला आणि स्पर्शातला भाव तिला बरोबर ओळखता येतो. या असल्या गोष्टी खपवून नाही घेणार मी. आणि हो नली नली, सॉरी सॉरी नली 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 नली, सॉरी सॉरी मा, मी भावनेच्या भरात असं वागलो ग, खरंच सॉरी, खरंच. वर्षा कोण आहे रे? मला नाही माहिती वर्षा कोण आहे. हे बघ नली, तू त्या वेदच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवू बर का. मी तुझ्या नजरेतून पडाव म्हणून हे असले प्रयत्न करतोय. तो काय अर्थ आहे का? आता माझ्या बाईकवर मुलगी होती म्हणून मी लूज कॅरेक्टर नाही. हेच तुझ्या मनात भरवायचंय त्याला. काय हवेतल्या गोष्टी आहेत? काही पुरावा आहे का? मला सांग, तुझ्या प्रश्नांची तरी उत्तरं दिलीत का त्याने? नाही देणार. अरे घाबरटे, एका तिकडीशी लग्न करण्याची धमक आहे का त्याच्यात? माझ्यात मी करणार. मी घरच्यांना समजवणार. मी करणार तुझ्याशी लग्न. आई शपथ. काय सांगतेस नले? हातात हात घेतला पहिलेच भेटीत? काय ही काय तुला साधी गोष्ट वाटतीये? या संकेतची ना डेअरिंग वाढत चालली आहे आजकाल. हातात हात घेऊन हात फसवायचा. असं काही फसवणार नाही तो. मी त्याला जागच्या जागेत चांगली समज दिली. आणि हात धरतो. अगं मी म्हणाले ना तुला, मी चांगली समज दिली, परत अशी डेअरिंग नाही करणार तो. नले, अजूनही माझ्या मनात पाल चुकचुकतीये. हे जे काही घडतंय ना ते मला बरोबर नाही वाटत आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे ग, पण मला असं वाटतंय की तू संकेतला भेटतेस ना, ते तू तुझ्या घरच्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवंस. पण मिताली, कशातच काय नाहीये, मी काय सांगू घरच्यांना? अगं म्हणूनच सांगतेय, उगाच फाटकत पाय